नागपूर जबलपूर महामार्गावरील वाघोली केरडी बसस्टॉपच्या मध्यभागी गुरुवारी 1 जानेवारी रोजी पहाटे धक्कादायक घटना समोर आली। कामठी येथील मुजाहिर युनुस शेठ यांच्या 10 एकर शेतीत तणसासह अनोळखी इसमाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। मागील 15 वर्षांपासून ही शेती केरडी येथील माजी पोलीस पाटील देवाजी हरिभाऊ भोयर हे ठेक्याने करतात। अवघ्या 8 दिवसांपूर्वी शेतातील धानाची कापणी करून गहू पेरणी करण्यात आली होती। गुरुवारी पहाटे 5 वाजता देवाजी भोयर हे कन्हांवरून केरडीला जात असताना शेतातील तणस जळताना दिसल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर अनोळखी व्यक्तीचा अंशतः जळालेला मृतदेह दिसला। त्यांनी त्वरित कन्हान पोलिसांना माहिती दिली। काही वेळातच पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, सहकारी अधिकारी आतिश मानवटकर, सचिन वेळेकर व पथक घटनास्थळी दाखल झाले। फॉरेन्सिक तज्ज्ञांना बोलावून पंचनामा करण्यात आला। त्यानंतर मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला। रात्रीचा वेळ असल्याने मृतकाची ओळख पटू शकली नाही। मृतदेह आढळल्यानंतर परिसरात ओमप्रकाश काकडे यांच्यासह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। मृतकाचे नाव, ओळख आणि मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून कन्हान पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।